राज्य सरकारकडनं मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन केलं गेलंय। उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते। आता त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या समितीमध्ये विखेंच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्य असणार आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे। तर मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीत कोण कोण असणार आहेत, कसे बदल करण्यात आलेले आहेत पाहूयात। राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असतील। चंद्रकांत पाटील सदस्य, गिरीश महाजन सदस्य आणि दादा भुसे सदस्य। तर उदय सामंत सदस्य, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले हे देखील सदस्य असतील या उपसमितीमध्ये। तसंच माणिकराव कोकाटे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील हे देखील सदस्य आहेत। मराठा समाजाचं नेतृत्व करणारे प्रमुख चेहरे यामध्ये घेण्यात आलेत। तर मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी कोणावर असेल? मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवला जाणार। न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशीं समन्वय ठेवणार। विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जाणार। तर न्यायालयानं पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ही ठरवणार। तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवला जाणार। मराठा आंदोलन आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली जाणार। जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया ही सुरळीत केली जाणार। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार। दरम्यान मराठा उपसमितीत रस नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना, ते का नवीन खुले का काही? पहिले चंद्रकांत दादा होते, आता कोण काम दुसरं केलंय? उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये। जरी वेगळा विषय असला काय नसला काय, उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत। पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत। ही बैल झालं की त्याला झोपीते, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत। पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही। तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करावं। अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही ना, आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही। मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर।